महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिन. परिस्थितीचं कारण देत आपल्या अपयशाची कारणं सांगणारी अनेक मंडळी आज आपल्या आजूबाजूला दिसतात. पण दुसऱ्या बाजूला हातपाय धड नसताना, संघर्ष वाटायला आलेला असतानाही हसत जगणाऱ्या सोलापूरच्या या व्यक्तीची गोष्ट ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटल्या वाचून राहणार नाही. आपल्या दोन्ही कृत्रिम पायांचा आधार घेत ही व्यक्ती कारखान्यात येते आणि धडधाकट व्यक्ती ही जे काम करण्यासाठी मागे हटते ते काम जोमाने करायला सुरुवात करते. सोलापूरच्या केशव लक्ष्मण गायकवाड यांच्या अचाट इच्छाशक्तीला दाखवणारा हा रिपोर्ट. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कामती खुर्द येथील केशव गायकवाड हे पायाने अपंग असताना शेती उपयोगी अवजारे बनवण्याचं काम करतो. शारीरिक कमजोरी केशव यांच्या जराही आड येत नाही किंवा ते ती येऊ देत नाहीत. माझे नाव केशव लक्ष्मण गायकवाड आहे. मी मुक्काम पोस्ट कामती खुर्द येथील रहिवासी आहे. मी इथं कसे कामाला यांच्याबरोबरच पहिले स्टार्टिंगला मी कलर मारत होतो. हाताने येणार एक अवजार कलर मारणार आणि घरला जाणार. नंतर हळूहळू यांचं बघून मी काम शिकलो. काम शिकून मी यांच्याबरोबर आता करतो. आणि मालक लोक तिघेजण भाऊ आहेत, पण मला घरच्या सगळं सांभाळते. किती वर्ष झालं या ठिकाणी काम करतात? इथं मला कंपनीला आता कंप्लीट 17 वर्ष होते काम करणे. कंटिन्यू काम करतो आणि सुट्टी घेऊन मला कुठे फिरायला जाता येत नसल्यामुळे मी इथून हालत नाही. व्यसनाधीन आणि ध्येयहीन तरुणाई आज परिस्थितीचं कारण देत पळवाटा शोधत असताना केशव गायकवाड मात्र परिस्थितीला वाकवत आनंदी आणि कष्टाचे आयुष्य जगत आहे. पगारचा हिशोब नाही. सुरुवातीला स्टार्टिंग पगार मला 2000 रुपये होता. सगळं त्या टायमाला महागाई नव्हती ना. आता महागाई वाढल्यामुळे मासिक 15,000 पगार केलेला आहे. मग आम्ही इथं सर्व ट्रॅक्टरचे अवजारे बनवतो. टेलर आले, आपले आरो आहे, परत जमखंडी आहे, पंजे आहे, फुडली फळी आहे. कुठलाही ट्रॅक्टर होता फुडली फळीला सगळं आम्ही तयार करतो. घरी किती सदस्य आहेत? घरी आम्ही टोटल आई वडील आणि मी. भाऊ आहे तो बाजूला आहे आणि 2 बहिणी. काय किती पगार मिळते? बाकीचं भागवायला लागतं. काय करायचं? कमी पडलं तर मालक देतात, काय नाही. मी दिले हे केले असं मालक कधीच बोलत नाही. मला जेव्हा मला लागेल तेव्हा मालक मदत करतो. शिक्षण किती आहे? शिक्षण 12वी फेल आहे. आता आपण अपंग असताना सुद्धा काम करत आहात, तर शिक्षण घेऊन मुलांना रोजगार नाही, बेरोजगार म्हणून मोठ्या प्रमाणात ओरड आहे. तर तुम्ही अपंगावर मात करत या ठिकाणी काम करतात, तर अशा तरुणांना काय संदेश द्याल? तरुणांना मी अपंग असून एवढं काम करतो, तुम्ही धडधाकट असून का करत नाही? तुम्ही करा ना. थोडंफार तुमचं चैनीपुरतं तरी करा. आई वडिलांच्या जोर राहू नका तुम्ही, जेणेकरून तुमच्या पायावर तुम्ही स्वतः उभा राहा ना. कारण तुम्ही स्वतःच्या पायावर उभा राहिलं तर तुमचं पुढं का भवितव्य आहे, नाहीतर काय नाही आहे. मी अपंग असून सुद्धा काम करून खातोय, तर तुम्ही धडधाकट असून का खात नाही? शासनाच्या योजनाचा लाभ मिळते? शासनाच्या योजनेचा लाभ संजय गांधीचा मिळतो. आता 4 महिने झाले पगारी नाहीये. आता 12 तारखेपर्यंत येणार आहे म्हणून सांगितलेत. आव्हानं तर प्रत्येकाच्या नशिबी असतात, मात्र त्यांच्याशी कसं लढावं हे ज्याने त्याने ठरवायचं असतं. केशव यांनी ते ठरवलं. त्यांच्या या जिद्दीला सलाम.